नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही बघत आहात मुंबईकडून येणारे वारे हे नाशिक जिल्हा, अकोले, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, लातूर, परभणी, वाशिम, नांदेड, उदगीर या ठिकाणी आपल्याला ते वाहताना दिसत आहे. म्हणजे पावसाची ही सुरुवात आपल्याला जोरदार झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रथम आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. कारण की गेल्या महिन्यापासून पावसाची वाट आपण बघत होतो आणि फायनली पाऊस हा सुरू झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काहींना ऑरेंज अलर्ट, तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल. चला, सर्वप्रथम बघूया. अहिल्यानगर जिल्हा ढगांचा जोर वाढणार असून अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. श्रीगोंदा, पारनेर, अकोला, संगमनेर आणि राहुरी परिसरात मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये कोपरगाव सुद्धा मेन्शन आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि विचार करून काम करायचे आहे. चला आता पुढे बघूया. नाशिक जिल्हा इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी त्या ठिकाणी जाताना याची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. चला आपण पुढे बघूया. छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे आणि शेतकरी बांधवांनी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. परभणी जिल्हा विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वीज पडण्याचा धोका असल्याने उघड्यावर थांबू नये. हे बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की वीज पडण्याची शक्यता त्या ठिकाणी असू शकते, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची. उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये मेघगर्जनासह अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये सर्वच जिल्हे या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. चला आता आपण विदर्भाकडे जाऊया. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. चला मित्रांनो, हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर आढावा. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय का याची संपूर्ण माहिती किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये, आता पावसाळा सुरू झाला आहे पण येणाऱ्या दिवसांमध्ये काही अपडेट असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सेंड करणार आहे. तर चला, सर्वप्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा आणि या चॅनलचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुंबईकडून येणारे वारे अकोले, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, संभाजीनगर, परभणी, लातूर, उदगीर. आता या ठिकाणी अरबी समुद्राकडून येणारे वारे आपल्याला सरळ सरळ दिसत आहे. तर चला, प्रथम आपण या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघूया. तर चला, रामकृष्ण हरी. सबस्क्राईब करायला विसरू नका.